आज आपण डाळ तडका बनवणार आहोत आणि एकदम टेस्टला पण अप्रतिम असा लागतो. हॉटेल रेस्टॉरंटमध्ये मिळतो त्याचप्रमाणे चवीलाही लागतो. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. चला मग आता आपण डाळ तडका बनवायला सुरुवात करूया. तर त्यासाठी मी इथं 1 वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे. इथं तुम्ही डाळ कोणतीही वापरू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. आता ही डाळ आपण 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया. आता ह्याच्यातलं पाणी काढून घेऊया आणि आपण ही शिजवायला ठेवूया. हे आपण कुकरमध्ये शिजवून घ्यायची म्हणजे एकदम डाळ विरघळते. आता ह्यामध्ये आपण जेवढी डाळ घेतली तेवढी आपण त्याच्यात 3 पट पाणी घालायचं. त्यामध्ये 1 चमचा तेल आणि पाव चमचा हळद घालून आपण ही डाळ शिजवून घेऊया. इथं मी डाळ शिजवून घेतलेली आहे आणि डाळ पूर्ण विरघळलेली आहे. तर आता आपण ही डाळ करायला घेऊया. तर त्यासाठी मी इथं कढई घेतलेली आहे. ती गरम झाली की त्यामध्ये 1 चमचा तेल आणि आपण 1.5 चमचा त्यामध्ये तूप घालून घ्यायचं. तुपामुळे छान टेस्ट येते. तुम्हाला नसेल घालायचं तर स्किप करू शकता. त्यामध्ये आपण 1 चमचा जिरे आणि 1 कांदा बारीक कट केलेला घालून घेऊया. कांद्याचा हलका कलर चेंज होईपर्यंत आपण हे कांदा भाजून घेणार आहोत. आता ह्यामध्ये आपण 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालून घेऊया. ती पण आपण कांद्याबरोबर भाजून घेऊया. ही आता भाजून झालेली आहे. तर आता ह्यामध्ये आपण 2 मीडियम साईजचे टॅमॅटो बारीक कट करून घातलेले आहेत मी. आणि वरून आपण टॅमॅटो पटकन होण्यासाठी मीठ घालायचं आहे. मीठ हे इथं मी जेवढं डाळीला लागेल त्यानुसार घातलेलं आहे. आता आपण टॅमॅटो पूर्ण विरघळेपर्यंत मीडियम गॅसवर भाजून घेऊया. टॅमॅटो आता पूर्ण विरघळलेला आहे. तर आता आपण ह्यामध्ये थोडे पावडर मसाले घालून घ्यायचे. आपण इथं जास्त मसाले यूज करणार नाही आहोत. थोडेसे आपण घालणार आहोत. तर आता आपण ह्यामध्ये 1 चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा लाल मिर्च पावडर, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा गरम मसाला घालणार आहोत. इथं तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि कांदा लसूण मसाला नसेल तर लाल मिर्च पावडर जास्त वापरली तरी चालेल. आता आपण हे मसाले या कांद्याबरोबर भाजून घेऊया. आणि हे कढईला सुटेपर्यंत आपल्याला चांगला मसाला भाजून घ्यायचा आहे. आता आपला मसाला भाजून तयार झालेला आहे. तर ह्यामध्ये आपण डाळ घालून घेऊया. आणि डाळ आपल्याला जेवढी पातळ घट्ट हवी आहे त्यानुसार ह्यामध्ये पाणी ॲड करायचं. इथं थोडी डाळ घट्ट वाटते तर मी ह्यामध्ये पाणी घालते. इथं आपल्याला पाणी गरम वापरायचं आहे. गरम पाणी घातल्यामुळे टेस्ट आहे तशीच राहते भाजीची. त्यासाठी आपण इथं गरम पाणी वापरणार आहोत. आता ह्याला उकळी आलेली आहे तर आपण हे कमी गॅसवर 5 मिनिटासाठी ठेवून द्यायचं. मसाले सगळ्या डाळीमध्ये छान मिक्स होतात. तर आता इथं आपली डाळ 5 मिनिटं शिजवून झालेली आहे. तर आता वरून आपण 1 छोटा चमचा कसुरी मेथी थोडी चुरून घालूया आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. आणि हे एकदा आपण मिक्स करून घेऊया. आणि आता आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे. आता आपली डाळ तयार झालेली आहे. आता ह्या डाळीला आपण थोडा तडका देऊया म्हणजे डाळ छान टेस्टी लागेल.
तर मी इथं 1.5 चमचा तूप घेतलेलं आहे. तूप चांगलं गरम करून घ्यायचं आहे आपल्याला. आता तूप चांगलं गरम झालेलं आहे, तर मी गॅस बंद करते आणि ह्यामध्ये 1 चमचा लाल मिर्च पावडर घालते आणि आपण हे मिक्स करून डाळीवरती घालून देऊया. तुम्ही इथं लाल मिरचीचा तडकासुद्धा देऊ शकता किंवा लसूण घालून, ती पण छान लागते. तर आता आपण हे मिक्स करून घेऊया. आता आपला डाळ तडका तयार आहे. आपण हे भातासोबत किंवा रोटी चपातीसोबत सुद्धा सर्व करू शकतो. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक यू.